नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर तेल काळे होते, ते पुन्हा वापरता येत नाही. अशा वेळी थोडा शिजलेला भात त्या गरम तेलात घालावा. यामुळे तेलाचे काळे कण भाताला चिटकतात आणि तेल यामुळे एकदम स्वच्छ असे होते. टिप नंबर 2. कोणताही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवताना तो उघडा न ठेवता झाकून ठेवावा. पदार्थ उघडा ठेवल्यामुळे फ्रीजमधील लाईटचे छोटे किरण त्या पदार्थात शिरतात आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तर फ्रीजमध्ये पदार्थ ठेवताना प्रत्येक गृहिणीने ही ट्रिक नक्की फॉलो करा. टिप नंबर 3. दिवसातून 3 वेळा गरम पाणी पिल्याने 99% आजारापासून सहज वाचता येते, पण जास्त खूपच गरम पाणी पिऊ नये. टिप नंबर 4. पुरण सैल झाले तर पोळी पोळपाटाला चिटकते. अशा वेळी पुरण थोडे गरम करून घट्ट करावे. यामुळे पोळी खूप छान अशी होते. अतिशय महत्त्वाची टिप नंबर 5. कांदा भजी करताना बेसनाच्या पिठात थोडा रवा टाकावा, तसेच त्यात थोडा कोबी देखील घालावा. यामुळे भजी कुरकुरीत तर होतातच, पण कोबीमुळे जीवनसत्त्वेही शरीराला मिळतात. टिप नंबर 6. नियमितपणे दररोज टोमॅटोवर सैंधव मीठ टाकून खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या आजारामध्ये आराम मिळतो. टिप नंबर 7. कोणतीही खीर स्वादिष्ट बनविण्यासाठी उकळी आल्यानंतरच त्यात थोडीशी खसखस टाकावी. यामुळे खीर खूप जास्त चविष्ट अशी लागते. पितृपक्ष स्पेशल टिप नंबर 8. अळूवडी बनवताना त्यात थोडेसे तांदळाचे पीठ देखील घालावे. यामुळे अळूवडी खूप छान एकदम कुरकुरीत अशा होतात. टिप नंबर 9. हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा बनवताना त्यात 1 कच्चा टोमॅटो बारीक चिरून टाकावा. यामुळे ठेचा जास्त तिखट लागणार नाही. प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर 10. खिचडी किंवा भात बनवताना तांदूळ खूप रगडून धुवू नये. यामुळे तांदळातले आवश्यक असणारे पोषक तत्व पाण्यासोबत वाहून जातात. अतिशय महत्त्वाची टिप नंबर 11. किचनमधील भांड्याबरोबर किचनमधील फरशी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. कारण अनेक वेळा भाजीपाल्याचे तुकडे सांडणे आणि स्वयंपाकघरात धूळ साचणे अशा बऱ्याचशा समस्या उद्भवतात. त्यामुळे किचन घाणेरडे दिसते. म्हणून स्वच्छतेच्या चांगल्या प्रोडक्टने दररोज आपले स्वयंपाकघर किंवा आपले किचन नेहमीच स्वच्छ करा. तर यामुळे आपल्या स्वयंपाकघरातील फरशी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही 1 कप व्हिनेगर कोमट पाण्यात मिसळा आणि स्वच्छ करा. तर प्रत्येक गृहिणीने व प्रत्येक सुगरणीने आपलं किचन स्वच्छ राहण्यासाठी ही ट्रिक नक्की फॉलो करा. सुगरणींसाठी खास टिप नंबर 12. पुरी किंवा कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल चांगले गरम करून मगच त्यात तो पदार्थ सोडावा. तेल चांगले गरम नसेल तर तो पदार्थ खूप जास्त तेल धरतो, म्हणजेच तेलकट होतो. टिप नंबर 13. लहान मुलांना सर्दी ताप वारंवार होत असेल तर त्यांना तुळशीच्या पानाचा रस किंवा कारल्याचा रस पिण्यास द्यावा. हा कप काढून टाकण्यात खूप फायदेशीर आहे. प्रत्येक महिलेसाठी अतिशय महत्त्वाची टिप नंबर 14. पिरियडमध्ये पोटदुखीचा त्रास होत असेल तर गरम पाण्याच्या पॅकने पोट शेकावे. तसेच अननस आणि पपई देखील खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास कमी होतो. टिप आवडली असेल तर एक लाईक व शेअर नक्की करा. टिप नंबर 15. राजमा छोले बनवायचे असतील तर 8 ते 9 तास भिजवावे. म्हणजे त्यांना शिजण्यासाठी वेळ हा कमी लागतो. यामुळे आपल्या गॅसची देखील बचत होते. टिप नंबर 16. कोणतेही अवघड वाटणारे काम करताना आवडीचे गाणे ऐकावे. काम करताना कंटाळा यामुळे येणार नाही व काम देखील पटकन होईल. अतिशय खास टिप नंबर 17. अळूवडी करताना त्यामध्ये थोडी चिंच आणि गूळ टाकावा. यामुळे घशाला खाज येत नाही.
टिप नंबर 18. कोबीची भाजी बनवताना त्यात थोडा मॅगी मसाला देखील टाकावा. यामुळे कोबीच्या भाजीची चव अप्रतिमच लागते. टिप नंबर 19. खिचडी किंवा दुसरा कोणताही पदार्थ जळालेला खाऊ नये. यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. बऱ्याच जणांना खिचडी खाली लागलेली म्हणजेच करपलेली खाण्याची सवय असते, पण ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. पितृपक्ष स्पेशल टिप नंबर 20. तांदळाची खीर जर चुकून पातळ झाली असेल तर अशा वेळी त्यामध्ये बारीक रवा भाजून टाका. यामुळे खीर दाटसर तर होईलच, पण यामुळे खिरीला चव देखील एकदम छान अशी लागते किंवा येते. टिप नंबर 21. पुरीचे पीठ मळताना ते नेहमी घट्ट मळावे. यामुळे पुरी जास्त तेल शोषत नाही आणि पुरी तेलकट देखील होत नाही. टिप नंबर 22. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे काळी वर्तुळे होतात. त्यामुळे दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्या. जास्त पाणी प्यायल्याने आपली त्वचा चमकदार राहते. टिप नंबर 23. जर तुम्हाला नेहमी निरोगी राहायचे असेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणामध्ये डाळी व चपातीचे अधिक सेवन करा. टिप नंबर 24. शिळा भात परतून खाताना त्यामध्ये चिमूटभर हिंग टाका. यामुळे भात बाधत नाही. प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर 25. वेळोवेळी बेडशीट, उशीचे कव्हर्स, पडदे धुतल्याने घरात स्वच्छता राहते. तसेच घरातील वातावरण देखील यामुळे प्रसन्न राहते. टिप नंबर 26. पुस्तकाच्या कपाटात बकुळीची फुले ठेवावीत. यामुळे झुरळ, मुंग्या होत नाहीत. तसेच कपाटात फुलांचा देखील सुगंध येतो. पितृपक्ष स्पेशल टिप नंबर 27. नुसत्या उडदाच्या डाळीचा उडीद वडा करण्यापेक्षा उडीद डाळ भिजत घालताना त्यात थोडे तांदूळ, हरभरा डाळ व मुगाची डाळ घालावी. 5 ते 6 तास डाळी भिजल्यावर मिक्सरमधून घट्ट वाटावे व लगेचच वडे करावे. यामुळे वडे छान हलके व कुरकुरीत होतातच आणि तेल देखील कमी लागते, म्हणजेच एकदम तेलकट होत नाहीत. अतिशय खास टिप नंबर 28. सुका मसाला अधिक काळासाठी टिकावा यासाठी त्यात हिंगाचा खडा ठेवा. टिप नंबर 29. रोज गूळ खाल्ल्याने चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स निघून जातात. अत्यंत फायद्याची व महत्त्वाची टिप नंबर 30. दररोज 1 तुळशीचे पान खातात ते लोक कॅन्सरसारख्या रोगापासून वाचू शकतात. अतिशय खास टिप नंबर 31. तुम्हाला जर नेहमी थकवा जाणवत असेल तर रात्रीची पुरेशी झोप घ्यावी. तसेच आहार देखील सकस आणि पोषक तत्व असणारा घ्यावा. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.